नवसाला पावणारा गणपती म्हणून चिंतामणी गणेश मंडळाची ख्याती आहे आणि या गणेश मंडळाच्या वतीने बघू शकता की या ठिकाणी 1.5 लाख मोदक बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। बघू शकता की या ठिकाणी मोदक जे आहे ते अनंत चतुर्दशी हे मोदक वाटप केले जातात। बघू शकता की दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जे मोदक आहेत ते पॅकिंग करण्याचं काम या ठिकाणी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे। बघू शकता की या मोदकाच्या माध्यमातून जवळपास 25 ते 30 महिलांना जे आहे ते रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि हे मोदक जे आहे ते जे अनंत चतुर्दशी देशभरातील भाविक जे आहे ते विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात आणि मोठी गर्दी होत असते। त्या दिवशी जे आहे ते नवसाचे मोदक म्हणून या मोदकाची ओळख आहे आणि हे मोदक त्या दिवशी वाटप केले जातात। बघू शकता की मोठ्या संख्येने जे आहे ते जवळपास 1.5 लाख यावर्षी मोदक वाटप केले जाणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काकू मला सांगा, या ठिकाणी आपण मोदक बनवत आहेत, कसं वाटतं तुम्हाला? एकदम अच्छा लगता है। मोदक नवस के तो फर्स्ट टाइम आया है मेरा टेंडर का। तो अभी कम से कम आप बनाए तो है, पर अभी अच्छा तो लग रहा है, पर अब कैसे हुआ क्या हुआ वो तब इनके ऊपर डिपेंड है। दीदी मला सांग, मोदक बनवते तू, कसं वाटते की नवसाला पावणारा गणपतीसाठी मोदक बनवते योग आले, काय सांगशील? खूप छान वाटते, आनंद झाला आणि नवसाचे मोदक बनवण्यासाठी भगवानची श्रद्धा ठेवल्यावर विश्वास म्हणजे त्यांच्या कृपेनेच एवढं मोठं म्हणजे ऑर्डर पार पडले आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे यावेळेस हे नवसाचे मोदक ऑर्डर भेटलंय, टेंडर भेटले। किती दिवसापासून चालू आहे काम आहे बरं? हे तरी 8-10 दिवस झाले। 8-10 दिवस झाले। तर मला सांगा, या ठिकाणी आपण हे मोदक बनवत आहे, किती मोदक असणार आहेत आणि हे कधी वाटप केले जाणार आहेत? श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर हिंगोली हे नवसाला पावणारा गणपती आहे, असं सगळीकडे पूर्ण देशभर याची ख्याती आहे आणि हे आम्ही जवळपास 1.5 लाख मोदक यावर्षी आम्ही करणार आहोत आणि या माध्यमातून जवळपास 30 ते 40 महिलांना एक रोजगारसुद्धा याच्यातून मिळालेला आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाआरती होऊन मोदकाचं वाटप आमचे जे काही ब्राह्मण जे लोक आहेत मंदिरातले त्यांच्या हस्ते याचं वाटप सुरू होणार आहे आणि त्या दिवशी खूप मोठी भयंकर अशी गर्दी असते। त्या दिवशी या कार्यक्रमामध्ये पूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन, डिप्टी कलेक्टर ऑफिस किंवा तसंच आरोग्य विभाग, नगरपालिका या लोकांचे आम्हाला खूप सहकार्य असते। आपण जर बघितलं असेल की या ठिकाणी 1.5 लाख मोदक बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि अनंतच्या दिवशी सर्व मोदक जे आहे ते भक्तांना वाटप केले जाणार आहेत। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली।